प्लेलिस्ट वरती जा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. फाइन. सो इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट विथ दी डाउट्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 5 once again. See, it is very simple question. Interference and diffraction doubts. You have to solve along with me. माझ्या बरोबर लिहायचं तुम्ही, बरोबर लिहायचं फक्त. ओके. डाऊट सेशन असल्यासारखंच आहे. ओके, जसं आपण कॉलेजमध्ये क्लासमध्ये बसायचो ना एकत्र, सेम तसंच असेल. आता तुम्ही सांगायचा डाऊट, मी सॉल्व्ह करणार. क्वेश्चन 5. 3 वेव्स, मी वाचतो, लक्ष द्या. 3 वेव्स ऑफ इक्वल फ्रिक्वेन्सी, कर्सरकडे लक्ष द्या. 3 वेव्स ऑफ इक्वल फ्रिक्वेन्सी पाहिजेच, हॅव्हिंग एम्प्लिट्यूड्स 10, 4 and 7 micrometer arrive at a given point with a successive phase difference of pi/2. या 3 ज्या काय वेव्स आहेत, या वेव्स मधला सक्सेसिव्ह फेज डिफरन्स त्यांनी दिलेला आहे, विच इज pi/2. द एम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह इन मायक्रोमीटर इज, आणि रिझल्टंटचा एम्प्लिट्यूड दिलाय. तर 2 वेव्स दिल्या असत्या आणि त्यांच्यामधला फेज डिफरन्स दिला असता, तर √a1² + a2² + 2a1 a2 cos phi करून रिझल्टंट एम्प्लिट्यूड आपण काढला असता. नॉट अ बिग डील. पण 3 वेव्स दिल्या तर काय करायचं? 3 वेव्स दिल्या की काय करायचं? फेजर डायग्राम काढायची. सो फर्स्ट वेव्ह 10 मायक्रोमीटर. सेकंड वेव्ह आणि फर्स्ट वेव्ह मधला सक्सेसिव्ह फेज डिफरन्स काय सांगितलंय? pi/2. ही पहिली. दुसरी वेव्ह काय आहे? दुसरी वेव्हचा एम्प्लिट्यूड 4 मायक्रोमीटर आहे, आणि त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या वेव्ह मध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे? pi/2 चा. त्यामुळे पहिली वेव्ह जर अशी काढली असेल, पहिला फेजर असा काढला असेल, तर दुसरा फेजर असा काढावा लागेल. तिसरी वेव्ह काय? 7 मायक्रोमीटर. पण ती दुसऱ्याच्या पुढे किती आहे? pi/2 नाही. सक्सेसिव्ह फेज डिफरन्स ऑफ pi/2. सो हा 7 मायक्रो. समजा सक्सेसिव्ह फेज डिफरन्स ऑफ 45 दिला असता, तर काय? पहिला 0 अँगलला आला असता, दुसरा 45 अँगलला आला असता, आणि तिसरा फेजर 90 अँगलला आला असता. त्या केसमध्ये काय केलं असतं, आणि ह्या केसमध्ये पण तेच करायचं, त्या केसमध्ये पण तेच करायचं. पहिल्यांदा फेजर ड्रॉ करायची. फेजर ड्रॉ केल्यानंतर प्रत्येक फेजर रिझॉल्व्ह करायचा, अलॉंग एक्स अलॉंग वाय. आता ऑलरेडी सगळे फेजर आयदर अलॉंग एक्स आणि अलॉंग वाय असेच आहेत, त्यामुळे नेट फेजर अलॉंग एक्स काढायचा. नेट फेजर अलॉंग एक्स काय येतो? इकडे 10, इकडे 7 आहे. नेट राईटवर्ड फेजर येतोय बघा. नेट राईटवर्ड फेजर किती येणार? नेट अलॉंग एक्स किती येणार? 10 - 7, दॅट विल बी इक्वल टू 3 मायक्रो. आणि हा 4 मायक्रो ऍज इट इज. आता हा नेट एम्प्लिट्यूड झाला अलॉंग एक्स, हा नेट एम्प्लिट्यूड झाला अलॉंग वाय. ओव्हरऑल एम्प्लिट्यूड काय येणार? आता काय, एक अलॉंग एक्स आहे, एक अलॉंग वाय आहे. रिझल्टंट कसा काढणार? √x² + y². √x² + y² करून रिझल्टंट काढायचा. सो रिझल्टंटचा एम्प्लिट्यूड काय येणार? आता काय, ह्या दोघांमध्ये 90चा अँगल आहे, 90चा फेज डिफरन्स आहे. पहिला फेजर 3², दुसरा फेजर 4². स्क्वेअर रूट घ्या, डायरेक्ट आन्सर तुम्हाला मिळालं 5 मायक्रोमीटर. सो रिझल्टंटचा एम्प्लिट्यूड किती येणार? 5 मायक्रोमीटर. ऑप्शन नंबर बी, बॉम्बे. समजला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, क्लिअर अँड रिटर्न. पटपट रिप्लाय करत जायचं, एक क्वेश्चन सांगत जायचं. जस रिप्लाय मी CW. नेट एक्स, नेट वाय एवढंच काढायचं असते. चला पुढे. क्वेश्चन नंबर 6 केला होता ऑलरेडीच. सो आता मला सांगा, यातला पुढचा कुठला सोडवू? 7, 8, 9 बोला. हम्म, 7, 8, 9 नाही. अप टू 11. नाही. अप टू 11 पण नाही. बर. 12, 13, 14. 12, 13, 14 बोला. 12, 13, 14. क्वेश्चन बघा, दिसते तुम्हाला स्क्रीनवरती. पुस्तकाची आता गरज नाही तुम्हाला त्यावेळी, किंवा तुम्ही मार्क करून ठेवले असेल तर डायरेक्टली विचारा, काय काय अडचण नाही. लिहून पण ठेवले असेल तुम्ही क्वेश्चन नंबर. 14 पर्यंत नाही. नेक्स्ट 15, 16 बघा. 15, 16, 17 YDSE वगैरे काय आहे बघा ते. 15, 16, 17 अडलाय कुठला? 15. बर. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, क्वेश्चन नंबर 15 बघा.
The Young's double slit experiment is performed with a blue and the green light of the wavelength लॅमडा ऑफ ब्ल्यू. डेटा दिला की लगेच लिहून घ्यायचा. डेटा एक एक लाईन वाचली की डेटा लगेच लिहून घ्यायचा. wavelength of the blue is 4360 angstrom unit and 5460 angstrom unit. सिक्वेन्स कसा आहे बघा, ब्ल्यू अँड ग्रीन. ठीक आहे, पहिल्यांदा ब्ल्यू वाल्याचा पॅटर्न मिळवला असेल, नंतर ग्रीन वाल्याचा पॅटर्न मिळवलाय. ठीक आहे, एका वेळी एकच वेवलेंथ वापरली जाईल, एका वेळी एकच लाईट वापरली जाईल. 5460 angstrom unit. Okay sir, fine. Now next, what they have written, if x is the distance of fourth maxima from the central one. Okay, x काय आहे, distance of fourth maxima. x काय आहे, distance of fourth maxima. x is equal to what, distance of fourth bright किंवा fourth maxima from the center of the screen. Then x of blue equal to x of green, x of blue more than x of green, x of blue less than x of green, x of blue upon x of green is equal to 5400 upon 4360. चेक करूयात. सिंपल थॉट आहे. मला सांगा, पोझिशन ऑफ फोर्थ ब्राईट काय शिकवली आहे? पोझिशन ऑफ इन जनरल nth ब्राईट काय असते, n टाइम्स कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्स म्हणजे काय, फ्रिंज विड्थ. आठवतंय का? कसा असतो इंटरफरन्स बँड मध्ये पॅटर्न कसा असतो, हा जर सेंट्रल ब्राईट असेल तर तुम्हाला इथं पहिल्यांदा काय मिळतो, फर्स्ट मिनिमा. मग काय मिळतो, फर्स्ट मॅक्सिमा. मग काय मिळतो, सेकंड मिनिमा. मग काय मिळतो, सेकंड मॅक्सिमा. बरोबर. पहिला मॅक्सिमा किती डिस्टन्सला मिळणार, कॅपिटल एक्स. परत पुढचा मॅक्सिमा अजून कॅपिटल एक्स. पहिला मॅक्सिमा 1 टाइम्स एक्स. पहिल्या मॅक्सिमाचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर 1 टाइम्स कॅपिटल एक्स. दुसऱ्या मॅक्सिमाचं डिस्टन्स 2 टाइम्स कॅपिटल एक्स. ओके, त्यांचा एक्स जो आहे तो आपण स्मॉल एक्स म्हणूया. ओके, त्यांचा एक्स जो काय आहे तो असा काढूयात, आणि फ्रिंज विड्थला भरपूर मोठं काढायला लागलो मी, कॅपिटल एक्स. ही फ्रिंज विड्थ आहे, कॅपिटल एक्स. ओके, त्यांनी जो काय एक्स दिलाय तो छोटा काढलेला आहे. सो डिस्टन्स ऑफ फोर्थ ब्राईट बँड आपल्याला काढायचं. डिस्टन्स ऑफ फोर्थ ब्राईट बँड विल बी इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स ऑफ फोर्थ. आता बी ब्ल्यू बरोबर कन्फ्युज होऊ नका, मग त्याला आपण मॅक्सिमा म्हणूया. डिस्टन्स ऑफ फोर्थ मॅक्सिमा म्हणूया. डिस्टन्स ऑफ फोर्थ मॅक्सिमा काय असेल, 4 टाइम्स कॅपिटल एक्स. पहिला 1 टाइम्स एक्स आहे सेंटर पासून, दुसरा 2 टाइम्स एक्स आहे, तिसरा 3 टाइम्स एक्स असेल, n टाइम्स एक्स असेल. आठवतंय का? पोझिशन ऑफ मॅक्सिमा कशी काढतोय, n टाइम्स एक्स. आणि पोझिशन ऑफ मिनिमा, nth मिनिमा कसं काढतोय, पहिला मिनिमा 1/2 एक्स, दुसरा मिनिमा 1.5 एक्स. आठवतंय काय, अर्धा वजा करायचा आहे, हाफ सबट्रॅक्ट करायचा होता. पोझिशन ऑफ nth मिनिमा कसं शिकवलं होतं, पोझिशन ऑफ nth मिनिमा कसं शिकवलं होतं, n मायनस हाफ असं करायचं इंटू फ्रिंज विड्थ. पण पहिला कुठे मिळतोय, x/2 ला. दुसरा कुठे मिळतोय, x प्लस x/2. x प्लस x/2 म्हणजे 3/2x. 3/2x म्हणजे काय, 1.5. दुसरा मिनिमा कुठे मिळतोय, 1.5x ला मिळतोय. तिसरा कुठे मिळतोय, 2.5x ला. 9th कुठे मिळणार, 8.5x ला. हे सगळं माहित आहे तुम्हाला. सो या बेसिस वरती आता क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, त्यांनी काय विचारले, आपण करूयात. पोझिशन ऑफ फोर्थ मॅक्सिमा फॉर ब्ल्यू विल बी इक्वल टू 4 टाइम्स फ्रिंज विड्थ ऑफ द ब्ल्यू. आता फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय शिकवलाय, फ्रिंज विड्थ साठी काय शिकवलंय, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं बघा. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन मध्ये पहिली गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला. इंटरफरन्स मधला पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे, XD अपॉन कॅपिटल डी. द फॉर्म्युला इज XD अपॉन कॅपिटल डी. पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स करायला शिकवलंय. पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स करायचा आहे. सो लॅमडाचा आन्सर काय येते, XD अपॉन कॅपिटल डी. लॅमडा पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला XD अपॉन कॅपिटल डी. पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स करायचा, म्हणजे लॅमडाचा फॉर्म्युला मिळतो इफ रिक्वायर्ड. आता कॅपिटल एक्स म्हणजे फ्रिंज विड्थ, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट किंवा सक्सेसिव्ह डार्क. सो कॅपिटल एक्सचं उत्तर किती येते, लॅमडा डी अपॉन स्मॉल डी येते. कॅपिटल एक्सचं उत्तर किती येते, लॅमडा डी अपॉन स्मॉल डी येते. टाका इथं लॅमडा डी अपॉन स्मॉल डी. पण हा लॅमडा कुणाचा पाहिजे, ब्ल्यू वाल्याचा पाहिजे, त्याला व्यवस्थित लिहिलं पाहिजे. पोझिशन ऑफ फोर्थ मॅक्सिमा ऑफ द ब्ल्यू लाईट इज इक्वल टू हा 4 ऍज इट इज. आता वेवलेंथ, आता फ्रिंज विड्थ ऑफ ब्ल्यू साठी काय करावं लागेल, लॅमडा ऑफ ब्ल्यू. हा, कॅपिटल डी स्मॉल डी ते तर काय चेंज होतच नाहीये, कॅपिटल डी स्मॉल डी ते तर काय चेंज होतच नाहीये. ओके, सो दिस इज गोइंग टू बी द फॉर्म्युला फॉर पोझिशन ऑफ फोर्थ मॅक्सिमा ऑफ ब्ल्यू. सिमिलरली पोझिशन ऑफ फोर्थ मॅक्सिमा ऑफ व्हॉट, ग्रीन. त्यावेळी काय होईल, 4 टाइम्स लॅमडा ऑफ ग्रीन. सेम फॉर्म्युला, 4 टाइम्स लॅमडा ऑफ ब्ल्यूच्या ऐवजी ग्रीन इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. कॉल दिस एज इक्वेशन 2.
नाव वी वॉन्ट कंपॅरिझन, कोण मोठा आहे कोण लहान आहे किंवा इक्वल आहेत का हे बघायचं आहे. सरळ सरळ डिव्हिजन करायची. कंपॅरिझन करताना ऑलवेज डिव्हिजन. पोझिशन ऑफ फोर्थ मॅक्सिमा ऑफ ब्ल्यू डिवाइडेड बाय पोझिशन ऑफ फोर्थ मॅक्सिमा ऑफ ग्रीन. आन्सर काय येते? 4 ला 4 कॅन्सल, डी ला डी कॅन्सल, स्मॉल डी ला स्मॉल डी कॅन्सल. वेवलेंथ ऑफ ब्ल्यू अपॉन वेवलेंथ ऑफ ग्रीन. ओके, आता वेवलेंथ ऑफ ब्ल्यू काय दिली आहे? वेवलेंथ ऑफ ब्ल्यू किती आहे? 4360. आणि लिहून घेऊयात 4360 इथं पहिल्यांदा. 4360 डिवाइडेड बाय वेवलेंथ ऑफ ग्रीन किती आहे? वेवलेंथ ऑफ ग्रीन किती आहे? 5460. ती आहे 5460. सो लिहा इथं 5460. ओके, आता न्यूमरेटर लहान आहे, डिनॉमिनेटर मोठा आहे. डिनॉमिनेटर इथला मोठा आहे तर इथला पण मोठा पाहिजे. म्हणजे एक्स ऑफ ग्रीन विल बी मोर दॅन एक्स ऑफ ब्ल्यू. ग्रीनचा एक्स मोठा असला पाहिजे. ग्रीनचा एक्स मोठा आहे का? चेक करा. हा ऑप्शन येत नाहीये, चेक करा. ऑप्शन नंबर 3 यायला लागला डायरेक्टली, कारण इथं डिनॉमिनेटर मोठा दिसतोय, सो इथला डिनॉमिनेटर पण मोठा पाहिजे. सो फोर्थ मॅक्सिमा कोणाचा? ग्रीनचा फोर्थ मॅक्सिमा, तो त्याचा डिस्टन्स जास्त असलं पाहिजे ब्ल्यूच्या मॅक्सिमापेक्षा. सो एक्स ऑफ ग्रीन विल बी मोर दॅन एक्स ऑफ ब्ल्यू. आता इथं कसं आहे? ब्ल्यू अपॉन ग्रीन इज 54/43. अरे ब्ल्यू अपॉन ग्रीन 43/54 आलंय आणि त्यांनी इथं काय लिहिलंय? 54/43 लिहिलंय. चेक करा, समजलं का? पुढचं ते 60 आहे ते आहेच. इथं 60 आहे, इथं 60 त्यांनी लिहिलंच नाहीये, ती मिस्टेक पण आहेच. म्हणजे ऑप्शन डी तर येणारच नव्हता. म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट वन. समजलं का? जरा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा पटकन. क्लिअर अँड रिटन लिहून झालं की सांगा. झालं? समजला क्वेश्चन? 15 झाला. पुढे जाऊयात. माझ्या बरोबर लिहून घेत चला, बरं पडेल. अप टू 17 कुठला आहे का? नाही. यात बघा कुठला आहे? 18, 19. अप टू 22. अप टू 22 कुठला आहे बघा? 20. बघा जरा क्वेश्चन 20 जो आहे ना, इंटरेस्टिंग आहे, जरा लक्ष द्या. समजून घेण्यासारखा क्वेश्चन आहे. फसायचं नाही. हाफ अँगल दिलेला असतोय, कधी कधी कम्प्लीट अँगल दिलेला असतोय. ओके, अशा टाईपचा क्वेश्चन मी आधी सोडवलाय, सो इमिजिएटली क्लिक होते बघा. आता तुम्हाला डाऊट मध्ये ते क्लिक होईल, कारण तुमच्याकडनं ते ऑलरेडी मी आता सॉल्व्ह करून घेतोय. क्वेश्चन नंबर 40 बघा. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट लेट S1 अँड S2 बी दी 2 स्लिट्स. बरोबर. फर्स्ट स्लिट, सेकंड स्लिट. इथं S1, इथं S2, इथं सेंटर ऑफ द स्क्रीन ऍट कॅपिटल डी एवढ्या डिस्टन्सला आपली स्क्रीन पण असणार, आणि दिस इज द सेंटर ऑफ द स्क्रीन. दिस इज द सेंट्रल लाईन. फाईन सर. अँड सी बी द सेंटर ऑफ द स्क्रीन. सेंटर ऑफ द स्क्रीनला सी म्हटलं. ओके, इफ S1C S2 इज थीटा, S1C S2 हा अँगल बाळांनो थीटा दिलाय. नीट बघायचं कुठला अँगल थीटा दिलाय, काय दिलंय. हा अँगल कम्प्लीट काय दिलाय? S1C S2 इज थीटा. बर. अँड लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ लाईट. फ्रिंज विड्थ विचारली. काय विचारले? फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय असतोय? लॅम्बडा इज द वेवलेंथ, ते डेटा इथे लिहून घेतला. फ्रिंज विड्थ, फ्रिंज विड्थ म्हणजे कॅपिटल एक्स. सुरुवात कुठनं करायची आहे? फ्रिंज विड्थ पर्यंत पोहोचायचं आहे, परत तिथंच जायचं. पाथ डिफरन्स इज इक्वल टू पोझिशन ऑन द स्क्रीन म्हणजे स्मॉल एक्स, XD अपॉन कॅपिटल डी म्हणायचं. XD अपॉन कॅपिटल डी म्हणायचं. पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्स लॅम्बडा झाला की एक्सचा काय करायला शिकवले बा? कॅपिटल एक्स. पाथ डिफरन्स लॅम्बडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स असं लिहायचं. आता फ्रिंज विड्थ पाहिजे. फ्रिंज विड्थ म्हणजे डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट किंवा सक्सेसिव्ह डार्क. सो कॅपिटल एक्स काय होतोय? कॅपिटल एक्स इज लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. Capital X is lambda d upon small d. So here what you can do? Here you can observe that this is our fringe width. Now somehow we have to relate the answer. Somehow we have to relate the answer in terms of lambda and theta. आता ऑप्शन्स बघायचे. इथपर्यंत पोहोचलो आपण. ऑप्शन कशामध्ये आहेत? लॅम्बडा आणि थीटा मध्ये आहेत. याचा अर्थ काय? लॅम्बडा इक्वेशन मध्ये ठेवायचा आहे आणि हा d बाय डी इलिमिनेट करायचा आहे. आणि हा जो काय d बाय डी आहे तो इलिमिनेट करायचा आहे. आता हा d बाय डी इलिमिनेट कसा होणार? त्यासाठी इथे या. डी बाय डी इलिमिनेट करायसाठी हा झाला तुमचा स्मॉल डी, हा झाला तुमचा स्मॉल डी, आणि हा काय आहे? हा आहे तुमचा कॅपिटल डी.
ओके. आता अप्रॉक्सिमेशन वापरायचं. काय अप्रॉक्सिमेशन? साइन थिटा इक्वल टू थिटा, साइन थिटा इक्वल टू थिटा म्हणा, किंवा दुसरा ऑप्शन काय, टॅन थिटा इक्वल टू थिटा म्हणा. विथ दॅट लॉजिक व्हॉट यू शुड राईट इज दिस: tan theta is equal to this entire opposite side divided by this entire adjacent side. Opposite upon adjacent. Sin theta equal to theta म्हणा किंवा tan theta equal to theta म्हणा, पण theta is equal to opposite upon this. So capital D, sorry, small d upon capital D, small d upon capital D चं उत्तर theta लिहायचं. ओके. theta is equal to काय आला? Opposite अपॉन हायपोटेनस किंवा अपोजिट अपॉन ऍडजेसंट, असं ते अप्रॉक्सिमेशन इथं होते. आता स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी ची व्हॅल्यू मिळाली. इथं कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी आहे. याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. इक्वेशन 2 1 मध्ये यूज करा. उत्तर काय होते? कॅपिटल एक्स फ्रिंज विड्थ इज इक्वल टू लॅम्बडा ॲज इट इज कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. इथं स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ थिटा मिळाला. सो असं आन्सर मिळालं पाहिजे. ओके. मे बी तुमचा आन्सर बरोबर आला असेल आणि त्यांनी मे बी 2 चं काहीतरी कन्फ्युजन केलेलं असेल, असं पण असेल. काय सांगा, त्यांचा आन्सर तुमचा आन्सर मॅच झालाय का? दिस शुड बी द आन्सर अँड दिस इज द करेक्ट आन्सर. आय नो दिस इज द करेक्ट आन्सर. त्यांनी काय मिस्टेक केली आहे का? कारण तुम्हाला ही कॉन्सेप्ट माहित असणार आहे. साइन थिटा इज इक्वल टू थिटा, टॅन थिटा इक्वल टू थिटा. मिस्टेक काय जरा बघा. त्यांची चूक आहे का तुमची चूक आहे? तुमचं आलंय का हे आन्सर? मिस्टेक काय आहे? त्यांची मिस्टेक आहे की तुमची मिस्टेक आहे? 20चा आन्सर काय बघूया. आमची मिस्टेक आहे. ओके. त्यांचा आन्सर काय बघूया. क्वेश्चन नंबर 20 आहे ना तो, एक्सरसाइज 1 मधला. 20चा आन्सर त्यांनी ए दिलेला आहे. 20चा आन्सर त्यांनी ए दिलेला आहे. आन्सर करेक्ट आलंय. बरं. आणि 20चा आन्सर ए यायला पाहिजे. येते का बघूया. एक सेकंड, परत जाऊया मग. एकच सेकंड. सो 20चा आन्सर 1 आलंय. येस, करेक्ट आहे. म्हणजे त्यांचं बरोबर आहे, आपलं पण बरोबर आहे. आपलं पण बरोबर आहे. म्हणजे त्यांनी काय मिस्टेक केली नाही. सो तुम्ही काहीतरी सॉल्व्हिंग मध्ये मिस्टेक केली असणार. तुम्ही मे बी चुकून इकडं असा काहीतरी अँगल घेतला का, इकडं थिटा वगैरे, इकडं असा अँगल काय घेतला का बघा. सी काय आहे? इथं सेंटर आहे का? इथं नाही आहे तो, सी इथं आहे. की अशी काहीतरी मिस्टेक करून तुम्ही अपॉन टू ची काहीतरी कन्फ्युजन क्रिएट करून घेतलेली असते. ओके, करू नका तसं. नेक्स्ट पुढे बघा. 21 पासून पुढं कुठला डाऊट आहे बघा. 21, 22, 23 सगळं सॉल्व्ह करायचं आहे आपण. कुठला असेल तो डाऊट सांगा. नाही 24, 25, 26. 24, 25, 26 बोला बोला, पट 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 पट. केले ना सॉल्व? अडलं पण पाहिजे की मग. 24, 25, 26. बर. 27, 28, 29 अप टू 29. अप टू 29. 29 बघा. क्वेश्चन नंबर 29. म्हणजे सॉल्विंग तर केलंय आम्ही, चांगली गोष्ट आहे. बघा. द रेशो ऑफ इंटेन्सिटी ऍट अ सेंटर ऑफ ब्राईट फ्रिंज. बघा, हे डेटा असं लिहिता आला पाहिजे. सेंटर ब्राईटला जे काय, ब्राईटचं जे काय सेंटर आहे, ओके, तिथली इंटेन्सिटी डिवायडेड बाय किंवा 2 असं म्हटलंय. कर्सरकडे बघा, ब्लिंक होत असेल. द रेशो ऑफ इंटेन्सिटी ऍट द सेंटर ऑफ द ब्राईट फ्रिंज टू द इंटेन्सिटी ऍट द पॉइंट which is at a distant 1/4 of the distance between the two successive bright fringe will be. हे इंटरेस्टिंग आहे. काय केले, काय विचारले, नीट समजून घ्या. इथे एक ब्राईट फ्रिंज आहे. आता क्वेश्चन कसा आहे, पहिल्यांदा डेटा एक्सट्रॅक्ट करूया व्यवस्थित.
29 करतोय. रेशो ऑफ इंटेन्सिटी ऍट दी सेंटर ऑफ द ब्राईट फ्रिंज. ओके, इथं ब्राईट फ्रिंज आहे आणि तो ब्राईट फ्रिंजचा सेंटर आहे. ओके, कसा असतो विचार बघा. आपण म्हणूया एवढा सगळा ब्राईट बँड आहे, एवढा सगळा ब्राईट बँड आहे. त्यानंतर डार्क बँड असेल, त्यानंतर डार्क बँड असेल. इथं लेट्स से दिस इज द डार्क बँड, दिस इज द ब्राईट बँड, देन दिस इज अगेन दिस मच इज द डार्क बँड. त्या डार्क बँडचा इथं सेंटर आहे. अगेन दिस मच विल बी द ब्राईट बँड. हा सगळा ब्राईट बँड आहे आणि त्या ब्राईट बँडचा इथं सेंटर आहे. ओके, त्या ब्राईट बँडचा इथं सेंटर आहे. हा कम्प्लीट डार्क आहे, हा कम्प्लीट ब्राईट आहे, हा डार्क, हा कम्प्लीट ब्राईट बँड. हा कम्प्लीट म्हणतोय आपण, पण बरोबर त्याच्या सेंटरला तिथे तुम्हाला मॅक्सिमम इंटेन्सिटी मिळते आणि ती हळूहळू हळूहळू कमी 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 होत जाते आणि ती बरोबर इथं झिरो होते. परत ती वाढत जाते वाढत जाते, बरोबर इथं मॅक्सिमम होते. आठवतंय का? इथे 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 इंटेन्सिटी झिरो असेल, इथं 4 टाइम्स I0 असेल, परत इथं झिरो असेल. ओके, इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीज I1 I2 ला आपण I0 जर म्हटलं, इथे इंटेन्सिटी झिरो असेल, इथं 4 टाइम्स I0, परत झिरो, परत 4 टाइम्स I0. सो तो ग्रॅज्युअल ग्राफ आहे अल्टिमेटली. ओके, तो जरा असं समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. काय म्हटलेलं आहे? इंटेन्सिटी ऍट द सेंटर ऑफ द ब्राईट फ्रिंज, बरोबर, इथली इंटेन्सिटी डिवायडेड बाय किंवा टू the intensity at a point which is at a distance of 1/4 of what? The distance between the two successive bright fringe will be. Successive bright शोधा. This is the successive bright. This is the successive bright. आता याचा 1/4 बघायचा आहे. 1 2 3 4 याचा 1/4 म्हणजे हा पॉइंट आला. This is any general point P. This is any general point P. आता हे 1/4 ना, 1/4 of distance between the successive bright. What is the distance between successive bright? Sir, fringe width. Fringe width. So त्यांना हे डिस्टन्स किती घ्यायचं आहे? त्यांना हे डिस्टन्स स्मॉल एक्स घ्यायचं आहे. हे स्मॉल एक्स डिस्टन्स किती येणार? कॅपिटल एक्स अपॉन 4 येणार. इथपर्यंत ऍग्री डिसऍग्री जरा रिप्लाय करा. नेक्स्ट स्टेपला उत्तर आहे. नेक्स्ट स्टेपला उत्तर आहे. इंटेन्सिटी ऍट ब्राईट पॉइंट डिवाइडेड बाय इंटेन्सिटी ऍट एनी जनरल गिवन पॉइंट पी. इथपर्यंत ऍग्री, स्मॉल ए स्मॉल एन, ऍग्री डिसऍग्री, स्मॉल ए स्मॉल डी. हे डिस्टन्स किती आलं? स्मॉल एक्स आलं. किती आहे ते? डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईटच्या अपॉन 4 म्हणजे कॅपिटल एक्स अपॉन 4. बरोबर. आता काय करायचं आहे? सिंपल थॉट आहे. मला सांगा, इंटेन्सिटीचा जनरल फॉर्म्युला काय आहे? एम्प्लिट्यूड म्हणत नाहीये मी, इंटेन्सिटी. इट इज I1 प्लस I2 प्लस 2√I1 I2 cos phi. 2√I1 I2 cos phi. बरोबर. आता बरोबर सेंटरला, म्हणजे सेंटर ऑफ ब्राईट बँडला फेज डिफरन्स कसा असतो? फेज डिफरन्स असतो E1 मल्टिपल ऑफ पाय. ओके, फेज डिफरन्स इथं असतो E1 मल्टिपल ऑफ पाय. त्यामुळं तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो वगैरे, ते सगळं आम्हाला माहित आहे. लेट अस टेक these individual intensities as I0. Let us take these individual intensities as I0. So उत्तर कसं होतंय? I0 plus I0 is 2I0 plus I0 into I0 will become I0 square root cancel 2 times I0. So 2I0 plus 2I0 into cos phi. 2I0 जर कॉमन काढलं, 2I0 जर कॉमन काढलं तर 1 प्लस cos phi असं होतंय. आणि 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असतोय. 1 प्लस कॉस थिटा काय असतोय? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. सो रिझल्टंट इंटेन्सिटी ऍट एनी गिवन पॉइंट काय येते? 2I0 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस फाय 2 कॉस स्क्वेअर फाय बाय 2. सो इथे येणार फाय बाय 2. वेअर फाय इज द फेज डिफरन्स. इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीज दिल्या नाहीत की काय घ्यायच्या? इक्वल घ्यायच्या. ओके, सो इथं आन्सर काय येणार? 2 into 2 येणार 4. सो 4I0 cos square phi by 2. हा फॉर्म्युला डायरेक्टली लक्षात ठेवा. If individual intensities are taken equal, the intensity at any general given point is 4I0 cos square phi by 2. ओके, सो आता मॅक्सिमाला काय होणार? बरोबर सेंटर ऑफ द ब्राईट बँडला काय असते? बरोबर सेंटर ऑफ द ब्राईट बँडला, लेट्स से दिस इज द सेंटर ऑफ द स्क्रीन ऑल्सो. हाच आपल्या स्क्रीनचा सेंटर पण आहे म्हणूया. बरोबर तिथं फेज डिफरन्स 0 येणार, 2 पाय येणार, 6 पाय येणार, इव्हन मल्टिपल ऑफ पाय येणार. 0 2 पाय 6 पाय 8 पाय, कुठलाही एक घ्या. 0 घेतला, 0/2 इज 0. cos 0 प्लस 1 प्लस 1 चा स्क्वेअर अगेन प्लस 1. सो इंटेन्सिटी ऍट दी सेंटर ऑफ दी ब्राईट बँड किती येणार? हा 4I0 असा येणार, कारण फेज डिफरन्स सेंटरला किती असणार आहे? 0 असणार आहे. याला म्हणायचं 1. आता इंटेन्सिटी ऍट एनी जनरल पॉइंट, इंटेन्सिटी ऍट एनी जनरल पॉइंट P, पण तो P पॉइंट कुठं आहे? दोन ब्राईट बँडच्या मधलं डिस्टन्स आहे X, त्याच्या 1/4 डिस्टन्सला आहे. ह्यालाच आपण स्क्रीनचा सेंटर म्हटलं तरी चालेल, तिथं पण काही अडचण नाही.
ओके. सो इथं आम्हाला या दोघांमधलं डिस्टन्स किती मिळालं? x/4 मिळालं. जो पॉइंट सेंटर पासून x/4 एवढ्या डिस्टन्स वरती आहे त्या पॉइंटला किती फेज डिफरन्स आहे पहिल्यांदा कॅल्क्युलेट करा. गिवन पॉइंटला फेज डिफरन्स कळाला, की गिवन पॉइंटला इंटेन्सिटी कळते, ती लिहा इंटेन्सिटी इथं आणि घ्या रेशो, असा तो विचार आहे. सो काय करायचं, पहिल्यांदा गिवन पॉइंटला फेज डिफरन्स काढायचा. कुठल्याही स्क्रीनवरच्या गिवन पॉइंटला फेज डिफरन्सचा फॉर्म्युला काय शिकवलाय? XD अपॉन कॅपिटल D असा शिकवलाय. आता स्क्रीनवरच्या पॉइंटचं सेंटर पासून डिस्टन्स किती घ्यायला लागलोय आपण? स्क्रीनवरच्या कुठल्याही पॉईंट, मग वरती असू दे, खाली असू दे, कुठेही असू दे, त्याचं डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर आता किती आहे? कॅपिटल X अपॉन 4 आहे. सो इथे टाका कॅपिटल X अपॉन 4, कॅपिटल X दॅट इज फ्रिंज विड्थ अपॉन 4 इंटू दिस स्मॉल d अपॉन कॅपिटल D ऍज इट इज. आता हा झाला पाथ डिफरन्स. याला जरा तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल जेणेकरून फेज डिफरन्स पर्यंत तुम्हाला इझिली पोहोचता येईल. कारण फेज डिफरन्सला काय करावं लागतं? पाथ डिफरन्स जर लॅमडा असेल तर फेज डिफरन्स 2π करा. ओके, म्हणजे लॅमडाची रिप्लेसमेंट आहे 2π. सो एक्स ला काय लिहिता येते? कॅपिटल एक्स आता आपण काढला होता थोड्या वेळापूर्वी. कॅपिटल एक्स काय येतोय? लॅमडा डी अपॉन स्मॉल डी, लॅमडा डी अपॉन स्मॉल डी. सो तो कॅपिटल एक्स फ्रिंज वर तिथे रिप्लेस करा, लॅमडा डी अपॉन स्मॉल डी. आता हा 1/4 ऍज इट इज आणि हा डी अपॉन कॅपिटल डी ऍज इट इज. सो इथं कसं होतंय? डी ला डी कॅन्सल होते, डी ला डी कॅन्सल होते, उत्तर लॅमडा अपॉन 4 येते. उत्तर काय येते? लॅमडा अपॉन 4 होते. आता पाथ डिफरन्स लॅमडा अपॉन 4 आला तर फेज डिफरन्स किती आला? काय नाही, लॅमडाची रिप्लेसमेंट 2π आहे. लॅमडाची रिप्लेसमेंट 2π आहे. लॅमडाची रिप्लेसमेंट 2π. पटकन आन्सर येते. उत्तर काय आलं? सर π/2 आलं. π/2 आलं. 2π अपॉन 4 म्हणजे त्या ठिकाणचा फेज डिफरन्स कळाला. ज्या ठिकाणचा फेज डिफरन्स कळतोय त्या ठिकाणची इंटेन्सिटी पटकन काढता येते 4I0 cos² π/2. इथपर्यंत क्लिअर अँड रिटर्न रिप्लाय करा. इथपर्यंत क्लिअर अँड रिटर्न रिप्लाय करा म्हणजे मला पुढे जाता येईल. सिंपल थॉट जरा समजून घ्या. झालं? आता त्या ठिकाणचा फेज डिफरन्स कळालाय. एनी जनरल पॉइंटच्या फेज डिफरन्सचा फॉर्म्युला काय? 4I0 cos² π/2. फॉर्म्युला काय? इंटेन्सिटी ऍट एनी गिवन पॉइंट दॅट इज 4I0 cos² π/2, cos² π/2. सो 4I0 इंटू cos². व्हॉट इज फाय? त्या ठिकाणी फेज डिफरन्स किती आलाय आपला? तो π/2 आलाय. कन्फ्युज व्हायचं नाही. पाय आणि फाय कन्फ्युज व्हायचं नाही. फाय किती आलाय? ऑलरेडी π/2 आलाय आणि हा अपॉन 2 ऍज इट इज आहे तसा राहणार. नुसतं π/2 रिप्लेस करायचं नाहीये. फाय ची व्हॅल्यू π/2 आहे आणि परत त्याला अपॉन 2 आहेच. सो 4I0 cos² π/2 अपॉन 2 विल बिकम π/4. π/4 म्हणजे 45. cos 45 येणार 1/√2. cos 45 येणार 1/√2. 1/√2 चा परत स्क्वेअर करायचा आहे म्हणजे 1/2 येणार. म्हणजे 1/2 येणार. 1/√2 चा स्क्वेअर 1/2 येणार. So 4I0 upon 2 will become 2 times I0. So this is intensity at given point. So आपल्याला काय विचारलं होतं? Intensity at the center of bright divided by intensity at given point which is at a distance of 1/4 of the distance between successive bright. So त्याचं उत्तर काय आलंय? ब्राईटला बरोबर 4 times I0 आणि त्या लॅमडा बाय किती डिस्टन्स होतं ते? x/4 एवढ्या डिस्टन्स वरच्या पॉइंटला इंटेन्सिटी किती आली आपली? 2 times I0 आली. ती इंटेन्सिटी आपली 2 times I0 आली. I0 कॅन्सल होते. 4/2 इज 2. चेक करा क्वेश्चन समजला का? नाउ रिप्लाय मी एव्हरीवन क्लिअर अँड रिटन. आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. 29 ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे. 2 रेशो यायला पाहिजे 2. रेशो 2 यायला पाहिजे पण ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे. कन्फ्युज होऊ नका. ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे विच इज 2. रेशो 2 आला. काय आलं? पुढे चला. 30-31. अजून एक मीटिंग आहे आपली. 30-31 बोला. कम्प्लीट एक्सरसाइज सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. नाही 30-31 कुठलाच नाही. 32, 33, 34 अप टू 34. अप टू 34. 33 जा 33 बघा. क्वेश्चन नंबर 33.
इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द फ्रिंज विड्थ इज फाउंड टू बी, फ्रिंज विड्थ दिली आहे कॅपिटल एक्स, YDS दिलाय 0.4 millimeter. Okay, if the whole apparatus is immersed in the water of refractive index, yes, now initially ते एअर मध्ये होतं, आता वॉटर मध्ये आहे. ऑफकोर्स इनिशियली एअरच घ्यायची जर काही दिलं नाही तर. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला त्यांनी 4/3. ओके, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 4/3. जर त्यांनी 1.33 जरी दिला असता तरी कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन साठी तुम्ही इमिजिएटली त्याला 4/3 करून घ्यायचं. ओके, 1.33 न मल्टिप्लाय डिवाइड करत बसण्यापेक्षा काय करायचं, त्याला पटकन 4/3 करायचं आणि नुसतं 0.33 दिलं की काय करायचं, 1/3 करून घ्यायचं. ओके, बर, आता जर 4/3 डायरेक्टली दिलेला आहे विदाउट डिस्टर्बिंग द जॉमेट्रिकल अरेंजमेंट, जॉमेट्रिकल अरेंजमेंट डिस्टर्ब करायची नाही, म्हणजे स्मॉल डी दॅट इज डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स बदलायचं नाही, अँड इट इज कॅपिटल डी पण बदलायचं नाही. ओके, वी शुड नॉट चेंज द कॅपिटल डी ऑल्सो. न्यू फ्रिंज विड्थ विल बी, नवीन फ्रिंज विड्थ काय असेल, नवीन फ्रिंज विड्थ इक्वल टू क्वेश्चन मार्क. सिंपल आहे. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय असतोय, लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. काढलाय फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला, काढलाय लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. सेम लॉजिक. पार्ट डिफरन्स काय असतं, एक्स डी अपॉन कॅपिटल डी. पार्ट डिफरन्सचा लॅम्बडा लिहिलास की एक्स हा कॅपिटल एक्स लायचा, रिअरेंज कर, कॅपिटल एक्स इक्वल टू लॅम्बडा इंटू डी अपॉन स्मॉल डी. सो इथं उत्तर काय आलं, लॅम्बडा इंटू डी अपॉन स्मॉल डी. आता मीडियम बदलल्यानंतर इट इज ऑब्विस ना की मीडियम बदललं की वेवलेंथ बदलणार. सो लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी असं फ्रिंज विड्थचा आन्सर आहे. कॅपिटल डी स्मॉल डी बदलत नाहीये. सो लॅम्बडा डॅश इज इक्वल टू, सॉरी, एक्स डॅश इज इक्वल टू लॅम्बडा डॅश इंटू डी अपॉन डी. रेशो घे, एक्स अपॉन एक्स डॅश, एक्स अपॉन एक्स डॅश इज इक्वल टू दिस अपॉन दिस, डी बाय डी कॅन्सल, लॅम्बडा अपॉन लॅम्बडा डॅश. आपल्याला काय पाहिजे आहे, एक्स डॅश पाहिजे आहे. ठीक आहे, एक्स डॅश इज इक्वल टू, एक्स डॅश इज इक्वल टू राईटला गेला, लॅम्बडा डॅश लेफ्टला आला, लॅम्बडा पण लेफ्टला आला, कॅपिटल एक्स ऍज इट इज राहिला. आन्सर काय कॅपिटल एक्सच्या लँग्वेज मध्येच काढायचं आहे, कारण कॅपिटल एक्सची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी दिली आहे. काय दिली आहे, 0.4 दिली आहे, कारण कर्सर ब्लिंक होतो तिथं बघा. ओके, तिथं आपल्याला ह्याची व्हॅल्यू दिली आहे, कॅपिटल एक्सची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे. आता लॅम्बडा डॅश अपॉन लॅम्बडा याचं रिलेशन ऑफकोर्स म्यू बरोबर असणार. आता मला सांगा, मीडियम डेन्सर झालं की स्पीड काय होतो, कमी होतो. मीडियम डेन्सर झालं की काय होतो, स्पीड कमी होतो. सो सिंपल थॉट आहेत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर हा तर मोर दॅन 1 आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम with respect to air is going to be more than 1, or with respect to vacuum is going to be more than 1. So refractive index of water with respect to air is going to be more than 1. आता ह्याची व्हॅल्यू मोर दॅन 1 यायला पाहिजे, तर त्यासाठी मी स्पीड, कुठला स्पीड अपॉन कुठला स्पीड लिहायचं, स्पीड इन एअर अपॉन वॉटर लिहायचं की स्पीड इन वॉटर अपॉन एअर, सांगा, सिक्वेन्स सांगा. वॉटर अपॉन एअर, स्पीड कुठला अपॉन कुठला लिहू. दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शुड बी मोर दॅन 1. कुठल्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू एअर काय येणार आहे, मोर दॅन 1 येणार आहे. त्या हिशोबाने विचार करा. म्हणजे म्यू 2 विथ रिस्पेक्ट टू 1, मग तिथं काय करायचंय, एअर अपॉन वॉटर करायचं की वॉटर अपॉन एअर करायचं. इथं काय करावं लागेल, ऑफकोर्स काय करावं लागेल, एअर. परफेक्ट, कारण एअर मध्ये जास्त असणार आणि वॉटर मध्ये स्पीड कमी असणार. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जनरल फॉर्म्युला पण असंच असतो त्याचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. हा, तुम्ही लिहिताना असं लिहू शकता, μ2 अपॉन μ1 लिहू शकता, पण व्हेलॉसिटीच्या टर्म मध्ये जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा मात्र सिक्वेन्स रिव्हर्स करायचा आहे, V1 अपॉन V2 करायचा आहे, V1 अपॉन V2 करायचं आहे. ओके, ठीक आहे, तेच केले, V1 अपॉन V2. आता V इज इक्वल टू एन लॅम्बडा ना, V इज इक्वल टू एन लॅम्बडा, फ्रिक्वेन्सी तर काही चेंज होणार नाहीये. सो V इज इक्वल टू एन लॅम्बडा, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा इन द एअर डिवाइडेड बाय एन. फ्रिक्वेन्सी तर काही चेंज होत नाही, लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा इन द वॉटर, बरोबर. इज इक्वल टू काय होते, एन ला एन कॅन्सल होते, लॅम्बडा एअर अपॉन लॅम्बडा वॉटर शिल्लक राहते, लॅम्बडा एअर अपॉन लॅम्बडा वॉटर शिल्लक राहते. लॅम्बडा एअर काय दिलाय, लॅम्बडा एअर काय दिलाय, लॅम्बडा एअरला आपण लॅम्बडा म्हटलेला आहे आणि लॅम्बडा वॉटरला लॅम्बडा डॅश म्हटलेला आहे. सो लॅम्बडा एअर म्हणजे लॅम्बडा झाला, लॅम्बडा वॉटर म्हणजे लॅम्बडा डॅश झाला. लॅम्बडा अपॉन लॅम्बडा डॅश हा काय आला आपला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आला. हा काय आला आपला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर, किंवा नुसता म्यू त्याला म्हटलं तरी तुम्ही चालेल, नो इश्यूज, नुसता त्याला म्यू म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही. आता इथं काय दिसतंय, लॅम्बडा डॅश अपॉन लॅम्बडा, हिअर वी कॅन सी इट इज लॅम्बडा डॅश अपॉन लॅम्बडा, अँड हिअर वी हॅव लॅम्बडा अपॉन लॅम्बडा डॅश. म्हणजे इथं रेसिप्रोकल ऑफ म्यू मिळाला पाहिजे, इथं काय लिहायला पाहिजे, रेसिप्रोकल ऑफ म्यू. या इक्वेशनला काय म्हणा, या इक्वेशनला 1 म्हणा, या इक्वेशनला 2 म्हणा, आणि 1 वाला इक्वेशन मॉडिफाय करा, एक्स डॅश इज इक्वल टू लॅम्बडा डॅश अपॉन लॅम्बडा, आणि इथं लॅम्बडा अपॉन लॅम्बडा डॅश. सो रेसिप्रोकल ऑफ म्यू लिहावा लागेल, लिहा इथं 1 अपॉन म्यू,
आणि हा